नमस्कार मित्रांनो, मी विजयलक्ष्मी बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर रविवारचा दिवस एकदम निवांत आरामाचा असतो आमचा, कारण सुट्टी असते मुलीला शाळेला, त्यामुळे उशिरा उठायचं, सगळे काम उशिरा होते. तर आमचा नाश्ता झाला 11 वाजता. उशीर झाल्यामुळे उशिरा उठल्यामुळे सगळे काम उशिरा होते, त्यामुळे आमचा नाश्ता झाला 11 वाजता. तिथून मग पुढचे कामं करायचे होते, घरही आवरायचं होतं. तर इथं बघा तुम्ही, सहसा मला आवरायला घर आवरायला पावणे 12 वाजले होते. तोपर्यंत आमचं काहीच नव्हतं घर आवरायचं. आणि इकडे ह्या दोघीचा मस्त दिनानं चालू होता. दोघींचा टी व्ही झालं, गाणं चालू झालं की निघाणं करतात दोघीजणी पण. आणि इकडे बघा किचनमध्ये पण एवढा मोठा राडा झालेला होता, कारण नाश्ता वगैरे झालेला होता, त्यामुळे तिथं पसारा एवढा मोठा पडलेला होता. आणि इकडे दोघीचं चालू होते तर इथं मी किचनने सगळं आवरून घेत होते. आणि बघा मामी कशी मध्ये करते, तिला ती रिंग आणलेली, खूप दिवसापासून तिला आणलेली आहे ती रिंग, पण ती आता काढली तर ती खेळत होती, तर ती व्हिडिओमध्ये ती दाखवत होती. व्हिडिओ चालू केला, ती म्हणत होती मम्मी माझी रिंगचा व्हिडिओ कर. पण मी काय तिचा व्हिडिओ तसा घेतला नाही, मला काम झाल्याच्या नंतर तिचा पर्सनल व्हिडिओ करता येतो. तर इथं माझ्या किचनमध्ये आवरावरी चालू होते, म्हणजे कामं वगैरे आवरून परत दुपारचा स्वयंपाक करायचा होता. हे सगळं आवरून घ्या, परत झाडझोडी करून घेऊ. तसं तर मी आधी झाडून काढलं होतं, पण नंतर सगळं आवरून आणखीन डबल झाडून काढायचं होतं. तर चालू होतं माझ्या इकडे काम आहे किचनमध्ये आवरायचा. तर कसं असं म्हणजे खूप दिवसांनी मला असं लॉंग व्हिडिओ आला ना, असं मला ना असं एखाद्या वेळेस टाईम भेटत नाही, म्हणजे घरातल्या कामाने दिवाला बघण्यामध्ये, त्याच्यामुळं असं लॉंग व्हिडिओ हे काही येतच नाही. खूप दिवसापासून खूप दिवस झाले घेतला नाही व्हिडिओ, तर म्हणजे चला आज थोडासा घेऊन टाकू व्हिडिओ. तसे मी छोटे शॉर्ट व्हिडिओ तसं टाकते, दिव्याच्या जेवढं होईल तेवढं माझ्यानंतर टाकते कधी पण. तर असे लॉंग व्हिडिओ मला चला आज बनवून घेऊता. तर चालू होते माझे कामं. परत बेडरूम राहिलं होतं माझं आवरायचं. इकडे एक काम करायला जावं, तिकडं ते दोघीजणी जास्त काहीतरी वाढवत होते. आता तुम्ही बघू शकता कशा आगाऊपणा करते इथे येऊन बघू तर तुम्ही. माझं आवरण चालू होतं, परत बेडरूममध्ये जायचं होतं. बेडरूममध्ये एवढा कपड्याचा गाडा झालाय ना, कपडे एवढे मोठे पडलेले आहेत, तर ते आवरायचं होतं. परत मुलींच्या आंघोळी राहिल्या होत्या दोघींचं बी. रविवार म्हणलं ना असंच निवांत काम असते माझं. तर बापरे एवढं उशीर होतं आहे ना, काय सांगता सोय ना. तरी भांडे राहिले होते घासायचे, म्हणजे भांडे नंतर घासून घ्या. तर इकडे बेडरूममध्ये एवढा मोठा पसारा पडला होता, हातरून पांघरून तसेच ठेवून टाकले होते. तर इकडे घालून मी ठेवत होते मी हातवायचंही. आता चालू असतं ते काम. असं रविवारच्या दिवशी कोणाला असंच उशीर होते, तर प्लीज त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आली बघा ती मध्ये मध्येच करते असं काही व्हिडिओमध्ये एवढं मध्ये करते काय सांगता ना, कारण तिला ते रिंगचा व्हिडिओ करायचा होता, म्हणून तिला तसं व्हिडिओमध्ये यायचं बघा ते मला मम्मी मला पर्सनल पर्सनल व्हिडिओ कर म्हणून. तर बाळा म्हणलं माझं इथे जर असं काम मी आवडल्यावर म्हणलं तुझं पर्सनल व्हिडिओ करून घेऊ. तर ही आली बघा तिकडून बारकी दिव्या, ही तर एवढी परेशान करते ना. आता बघा मी आता इकडलं बेडरूममधलं आवरलं ना, आता आला दोघीजणी इकडलं आवरलं नाही तर हॉलमध्ये गेल्यावर इकडलं पसारा काढून ठेवतात त्यांनी बेडरूममध्ये. एक काम करायला जावं तिकडं तर तिकडं दुसरे काम वाढून ठेवतात, अशी करते दिव्या. बघू शकता तुम्ही माझी कामं चालू होती. तुम्हाला असा आवाज येत असेल टी व्हीचा, तर टी व्ही चालू आहे हॉलमध्ये. टी व्ही बघते, त्यामुळे आवाज केलेला आहे तुम्ही आवाज कमी कर, पण ते ऐकत नाही. ठीक आहे, जाऊ तिचा टाईमच झाला ट्युशनला जायचा. तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ कोणता आणि मी बोलते कशी, तर हे व्हिडिओ आहे संडेचा आणि मी व्हॉईस रेकॉर्ड करते मंडेला, त्यामुळं असं आवाज होतो नाही का. तर हे अशा चालू असतात संडेची कामं. तर तुम्हाला आणखीन एक सांगायचं की माझ्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर
माझा आज पूर्ण कंप्लीट झालं होतं. त्याबद्दल सर्वांना थँक्यू सो मच, कारण तुम्ही सर्वांनी एवढा छान मला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते. तर इथं आमचं चालू होतं मी तुम्हाला कशी करते ती देवा ती माझ्याबरोबर. तिला वाटतं की त्यासारखं मी अंगावरच घेऊन बसायचं, खेळवायचं, पण तसं नाही ना. कामं पण करणं महत्त्वाचंच असतात ना. तर चालू होते एक माझं बेडरूम आवरणं, आणि पहिलं बेडरूम आवरून मी हॉलमध्ये जात होते, हॉलचं आवरत होते. तर हॉलमध्ये मी आधीच थोडंसं आवरून आलं होतं, तिथे जास्त पसारा केला होता. आता तिकडलं आवरायचं मला, असं आहे माझं रोजचंच आमचं रुटीन आहे. इकडलं आवरलं का तिकडे ती पसारा करून ठेवते, तिकडलं आवरलं का इकडं करून ठेवते. त्यामुळे मला त्याच्या हातामध्ये मोबाईल घेणं भाग आहे, कारण ती मोबाईल बघते तर मला इकडले सगळे कामं करता येतात. तर बघा मी तिकडून आले ना, घरी झाडून काढून आले मी, तर एका बेडरूममध्ये येऊन हिने सगळा पसारा काढून ठेवला. ह्याच्या स्कूलमधला सगळं तिनं पेन्सिल रेझर शॉर्पनर सगळं काढून तिला बोलले मी ठेव, तर लगेच ठेवली. पण तिनं बॅगेत नाही ठेवली, तिनं कंपोस्टमध्ये ठेवली. तिला बोलले मी बॅगेत ठेवून बस, तर नाही तर इथे येऊन लपली. कशी लपली तिनं बघू शकता तुम्ही. एवढ्या आगाऊपणा आहे तिच्या अंगामध्ये, खूप आगाऊपणा, त्रास बी तेवढाच येते. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझे 1000 सबस्क्राईब झाल्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू सो मच.